वचन. तुम्ही म्हणत असाल बगर वचनाचा पवित्र आत्मा काहीच करत नाही. म्हणा हालेलुया. बगर वचनाचं पवित्र आत्मा काहीच करत नाही. जे वचन आहे ते वचन जर तुम्ही किंमत देत असता तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, गुप्त जीवनामध्ये, गुप्त मध्ये तुमचं जीवन कसं आहे, लोकांच्या समोर कसं आहे ते तुम्हाला माहिती आहे. हालेलुया. समोर लोक दिसतात चांगले चांगले देवदूतासारखे दिसतात, आणि गुप्त मध्ये बोलतात राक्षस हैवानासारखे काम आहे त्यांचे. म्हणतात की नाही राक्षस आहे राक्षस, पण समोर तर दिसतात नाजूक दिसते एकदम काय सुंदर बाबा देवातले लोक, पण यांचा राग जर बघितला ना की समोर वर कुठं फिरतं इकडं तिकडं 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 कळणार नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणजे आपल्याला आपल्यामध्ये वचन पाहिजे. तुझं वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे. आता दिवा कशासाठी असतो? बायबल सांगते जग कशामध्ये आहे? अंधारामध्ये आहे. जग कशात आहे? अंधारात आहे. आणि अंधार जेव्हा आपल्या घरात होतो, लाईट आपल्या घरातली जाते, आपण पटकन टॉर्च घेतो, या बॅटरी घेतो, या मोबाईलचा आता मोबाईल आहे, टॉर्च आहे. त्यावेळेस काहीच नव्हतं. तेव्हा तेलाचे दिवे लावत होते अंधार असतात, चिमण्या होत्या त्या काळात 97 98 दरम्यान. हालेलुया. तेल घ्यायचं, राखेलवर दिवे लावत होते. किती जणांच्या चिमण्या होत्या सांगा बरं. हालेलुया.